पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कप 2023 स्पर्धामध्ये यशवंत शेतकरी गट पिंपरी मान तालुका मध्ये सर्वप्रथम पाणी फाउंडेशन मार्फत राबवल्या गेलेल्या फार्मर कप या स्पर्धेमध्ये पिंपरी येथील यशवंत शेतकरी गटाने 1 लाख रुपयाचं बक्षीस पटकावलं। बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला। या स्पर्धेसाठी राज्यभरातून 348 शेतकरी गट सहभागी झाले होते। स्पर्धेसाठी काही अटी व नियम होते। यामध्ये प्रामुख्याने सहभागी प्रत्येक शेतकरी गटाने शेतात उन्हामध्ये आडवी नांगरट करणे, उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, चिकट सापळे, कामगंध व प्रकाश सापळे यांचा वापर, त्याचप्रमाणे पिकाची खुरपणी, कापणी व मळणी आणि फवारणी करताना इर्जिक पद्धत वापरणे या गोष्टींची समावेश होता। तसेच रासायनिक किंवा पेस्टिसाइड न वापरता विषमुक्त शेती करणे। यशवंत शेतकरी गटामध्ये एकूण 19 सदस्य असून सर्वांनी एकजुटीने विषमुक्त शेती केली व एकूण 15.50 एकर क्षेत्रामध्ये 480 क्विंटल एवढे विक्रमी मका उत्पादन घेतले। सहभागी शेतकऱ्यांमध्ये 20 वर्षापासून 67 वर्षापर्यंतच्या वयोगटामधील लोकांचा सहभाग आहे। सर्वांनी इर्जिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतीचा खर्च कमी झाला व उत्पन्न वाढले। या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी पाणी फाउंडेशनचे आमिर खान, किरण राव, डॉक्टर अविनाश पोळ, पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह, एबीपी माझाचे खांडेकर, टीना गुप्ता, जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, पुणे उपजिल्हाधिकारी सौ सुरेखा माने, सातारा कृषी अधीक्षक सौ फरांदे उपस्थित होत्या। पाणी फाउंडेशनचे समन्वयक श्री भोसले, तालुका समन्वयक दयानंद निकम व ट्रेनर संकेत जाधव आणि आमची संपूर्ण टीम यामुळे आम्ही बक्षीस मिळवू शकलो, असे गटाध्यक्ष चंद्रकांत शिलवंत म्हणाले। या बक्षिसाबद्दल आमदार जयकुमार गोरे, भाऊ जगदाळे, सिद्धनाथचे अरुण गोरे, बाळासाहेब रणपिसे, अंगराज कट्टे, बाळासाहेब खाडे, अशोक रणपिसे, दिगंबर राजगे, शहाजी अवघडे, भारत शिंदे, दीपक जाधव, सुरेश राजगे आदींनी अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या। पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कप स्पर्धा ही आजचा काल बालेवाडी पुणे या ठिकाणी बक्षीस समारंभ झाला। त्यामध्ये आम्ही यशवंत शेतकरी गट पिंपरी या गटानं मान तालुक्यामध्ये सर्वप्रथम क्रमांक मिळवला आणि त्या प्रित्यर्थ त्या पाणी फाउंडेशन कडून आम्हाला 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं। तर फार्मर कप स्पर्धा ही अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती करण्याची संकल्पना आहे। या संकल्पनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी एकत्र यायचं। आमचा 15.5 एकरचा गट आहे। या गटामध्ये एकूण 19 सदस्य आहेत आणि आम्ही सर्व सदस्यांनी मिळून एकत्रितपणानं मका या पिकाची लागवड केली। या फार्मर कप स्पर्धेच्या निमित्तानं विषमुक्त शेती निर्माण करणे, विषमुक्त येणाऱ्या बाजारात भाजीपाला निर्माण करणे हा या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे। आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना प्रथमतः पाणी फाउंडेशन किंवा पाणी फाउंडेशनने घालून दिलेल्या अटी, त्याच्यामध्ये एसओपीची अंमलबजावणी म्हणजे उदाहरणार्थ उन्हात आडवी नांगरट करणे। तर उन्हात आडवी नांगरट आपण का करतो, तर उन्हात आडवी नांगरट केल्यावर जे किडे वर येतात ते त्यानंतर पेरणी करताना बीजाची उगवण क्षमता तपासणी करणे, म्हणजे आपण पेरणारं बीज आहे ते किती प्रमाणात उगवून येते ह्याच्या अगोदर टेस्ट करायची। त्यानंतर पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करायची। बीज प्रक्रिया केल्यावर कुठलंही बी वाया जात नाही। त्यानंतर पीक उगवून आल्यावर त्याची खुरपणी करताना सर्व जणांनी एकत्रितपणानं इर्जिक करायचं। इर्जिक केल्यामुळं या गटाचं किंवा या सर्व शेतकऱ्यांचं खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढतं। अशाच प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही इर्जिक केलं। इर्जिक केल्यानं त्यात एक मानसिक समाधान मिळालं, आनंद मिळाला आणि सगळी टीम आपलं एक कुटुंब आहे याप्रमाणे सर्वांनी एकत्रित काम केलं आणि फाउंडेशनच्या एसओपीचा अंमलबजावणी केल्यामुळे आम्हाला ते उत्पन्न साधारणपणे एकरी 12 ते 13 क्विंटलवर गेलं। आमच्या सगळ्या गटाचं मिळून एकूण 480 क्विंटल अशी मका विकली आम्ही आणि या सर्व मकेचा रिपोर्ट, लॅबचा रिपोर्ट ही विषमुक्त आहे असं मिळाला आणि या सर्व गोष्टीमुळे आम्ही फार्मर कप स्पर्धेमध्ये मान तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवू शकलो। कदाचित त्यांना धन्यवाद, सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देईन की त्यांनी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अत्यंत कठोरपणानं एसओपीची फार्मर कपनं दिलेल्या अंमलबजावणी केली आणि त्यामुळे फक्त आम्हाला यश मिळालं। सरपंच सौ कोमल शिरीष राजगे पिंपरी, आमच्या गटात एकूण 19 सदस्य आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि इथून पुढे मी असंच आमच्या गावातील लोकांना फार्मर कप या स्पर्धेमध्ये भाग घेण्यात अजून प्रोत्साहित करीन।
आणि आमच्या गटामध्ये 18 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत सदस्य काम करतात. आणि इथून पुढं मी महिलांचा पण गट तयार करणार आहे आणि महिलांनाही प्रोत्साहित करणार आहे. धन्यवाद.